लहान दिघे इथं असते, दिघे साहेब असते तर दिघे साहेबांनी याला उलटं टांगलं असतं, कारण ही जी भाषा बदनामी केली म्हणून त्या माणसाला. आता या ठिकाणी दिनेशला मी किती वेळ सांगितलं डॉक्टरला, येतो 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 येतो. आजचा हा मौका किती चांगला होता, आज यायला पाहिजे होतं ना. कारणामध्ये हा मौका कधी सोडायचा नसतो आणि म्हणून त्यांनी सोडलं. ठीक आहे, ते येतील, नंतर येतील. हा मौका इतका मोठा मौका आहे, आज प्रचारालाच लागले असते ना, सुरुवात झाली असती. तो गद्दार त्या ठिकाणी त्यांनी गद्दाराने मुख्यमंत्र्यांना सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी त्या अमित शहा त्या लोकांना सांगितलं. पण नाही, अमित शहा काही बोलत डायरेक्ट बोलत नाही. अमित शहा वगैरे त्यांना सांगून त्या लोकांना सांगितलं, जा तुम्ही त्याला धमकी द्या, त्याला असं करा. हे आत्ता जे जितके गेले तेही असेच गेले, धमक्या सहन करून त्या ठिकाणी गेले. महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजेश्वर छत्रपती शिवाजी महाराज, तुम्हा आम्हा सर्वांचे हिंदू हृदय सम्राट माझे आद्य दैवत शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना व भावपूर्ण आदरांजली वाहून आपल्या सर्वांच्या मासाहेब कैलासवासी सभापती मीनाताई ठाकरे यांनासुद्धा त्या ठिकाणी आदरांजली वाहून या तालुक्याचे कार्यसम्राट आणि आपल्या सर्वांना निर्माण करणारे सन्माननीय आमदार आपले श्री आर एम वाणी साहेबांना सुद्धा नतमस्तक होतो. कारण आर एम वाणी साहेब आणि मी आम्ही दोघांनी त्या ठिकाणी मिळून हा तालुका जो जबरदस्त केला होता, कधीपासून, अनेक वर्षापासून. पण मी एक आठवण करून देतो आपल्या सर्वांना, संभाजीनगर म्हणजे मराठवाड्यामध्ये शिवसेना जी आली असेल तर या वैजापूरमधून आलेली आहे. येवल्यातून वैजापूरला आली, वैजापूरहून नंतर मग शहरामध्ये आली. म्हणून मी कधी वैजापूरला त्या ठिकाणी मोठं स्थान देत असतो, कारण ती मराठवाड्याची शिवसेना त्या ठिकाणी इथून पुढे सरकली. आज या ठिकाणी तुम्हाला सर्वांना माहीत आहे, माझे इथे माझे मित्र आमदार सहकार, त्या सहकार्याने सांगितलं जबरदस्तपणे 50 कोटी रुपये ते घेऊन आले होते, पण त्याने गद्दारी नाही केली. इथे ज्यांना वाणी साहेबांनी आम्ही सर्वांनी मिळून त्यांना तिकीट दिलं, निवडून आणलं, उद्धव साहेबांनी गंध लावला आणि ते गद्दार झाले. मला आठवतं ज्यावेळी निवडून आल्यानंतर वाणी साहेबांकडे ही व्यक्ती गेली होती पाया पाडायला, त्या दिवशी नाही गेली, दुसऱ्या दिवशी गेली. वाणी साहेबांनी सांगितलं, काकूंना सांगितलं की हा टिकणार नाही आपल्याकडे. वाणी साहेबांचं काय दूरदृष्टी होती पहा, हे टिकणार नाही असं सांगितलं बरोबर. त्या ठिकाणी आई म्हटल्या नाही तर टिकेन टिकेन, नाही नाही पहा तुम्ही. आणि तसंच झालं. माझ्या मागे लागून एकनाथ शिंदेची ओळख करून घेतली, माझ्या मागे लागून त्या ठिकाणी जे काही आता कामं चालले होते कामासाठी त्यांनी माझ्याकडनं सांगितलं, मग मी त्या अधिकाऱ्यांना सांगितलं आणि सुरुवात झाली त्यावेळेस काही नाही. पण आज मला या ठिकाणी सांगितलं की उद्धव साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री झालेले, हे काय यांना आवडलं नाही. ज्या उद्धव साहेबांनी यांना तिकीट दिलं, निवडून आणलं, प्रचाराला आले होते इथे, आम्ही होतो इथे. पण असे गद्दार माणसं आपल्याला नाही पाहिजे. आणि म्हणून मी या ठिकाणी इतका जनसमुदाय, इतका मोठा जनसमुदायाला मी विचारू इच्छितो, आपल्याला एक गद्दारांना गाडायचं की नाही? अरे बोला ना, मग गप नाही बसायचं, ताकद लावायची, ताकद. आणि ताकद लावून त्या गद्दारांना पाडलं पाहिजे. ठीक आहे, लोकसभेत काही झाले असेल मी विसरून जातो, तिथे तो गद्दार निवडून आला, पालकमंत्री म्हणून त्यांनी काम केलं, किती लोकांना त्या ठिकाणी चिठ्ठ्या दिल्या, पत्र दिलं, कामं झाले ते अजिबात झाले नाही, काही झालं नाही. आता ते पैसे मागायला तर लाईनला लागते, कारण मला माहिती आहे खासदारकीमध्ये काही पैसे मिळत नाही. तरी सोडत नव्हता तो पालकमंत्रीपद. आणि आता काय झालं की आता पालकमंत्रीपद सोडून दिलं, कारण त्यांच्याच पक्षातले लोक म्हटले. आणि आता मात्र त्या ठिकाणी आता परेशान आहे, कारण तिथं काहीच नाही आहे. पालकमंत्री म्हणून सगळा अधिकार असतो. पण आज या ठिकाणी मला सांगायचं, ही सगळे गद्दार म्हणतं. 5 जण त्या ठिकाणी गद्दार झाले, इथे 6 जण त्या ठिकाणी निवडून आले आपल्या जिल्ह्यामध्ये. फक्त पराभव झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी लोकांना वाटतं नको ते परत MIM येईल. आणि म्हणून लोकांनी सगळ्यांनी त्या ठिकाणी या साईच्या साई आमदारांना निवडून आणलं आणि 5 जण फुटले. म्हणून उदय त्या ठिकाणी मी उदयनं भाषण करायला काय लावलं, मला उदय एकनिष्ठ आहे ते दाखवण्यासाठी. किती अमित शहा आले तरी तो गेला नाही. आणि यांना इतके पैसे काय करणार आहे, मुलीच्या लग्नाला पैसे त्यांनी,
यांना पैसे तिकडून आणले पैसे, काय काय केलं, वाटले इथे सगळ्यांना. अरे तुम्ही पैसे वाटून त्या ठिकाणी मतदान घेत असाल तर तुम्हाला काही पुढे काही तुमचं खरं नाही. आता पाहू ना या विधानसभेच्या इलेक्शनला काय करतो. माझी हात जोडून विनंती आहे सर्व कार्यकर्त्यांना, आता त्या ठिकाणी हे पैशाला हात लावायचा नाही, पत्रांना हात लावायचा नाही, पत्र देईल तो असं करील, काही करू नका. आपण आपली एकनिष्ठता ठेवा. आज माणीसाहेब ज्या पद्धतीने एकनिष्ठ त्या ठिकाणी आपल्यासमोर सगळ्यांचं कामं केलं त्यांनी, आज त्यांचं उदाहरण घ्या तुम्ही. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेल की तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी मी विनंती करतो हात जोडून की आता बस झालं, हे गद्दारांना त्या ठिकाणी आपण क्षमा करायचं नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा गद्दारी आवडत नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गद्दार झाले होते ते गद्दारांना त्या ठिकाणी काढून टाकलं. त्यावेळेस ते सेनापती आले, नाही यांना घ्या, खंडूजी खोपड्याला घ्या, जाऊ द्या म्हणे, माफ करा. त्यामुळे नाही, खूप आग्रह केला त्यांनी. आग्रह केला तर महाराज म्हणाले नाही, काहीच बोलले नाही, त्याला ते सोडलं. महाराजांनी त्याचा चांगला समाचार घेतला, हातपाय तोडून ते पाठवून दिले तिकडे. ते सेनापती आले, पण अहो तुम्ही महाराज आमचा शब्द फिरवला. महाराज म्हणतात नाही, मी जर हे अशा गद्दारांना मी जर पाळलं, हे परत परत गद्दारी करतील आणि मला हिंदू पदपाशाहीची स्थापना करताना, स्वराज्य स्थापन करताना मला या ठिकाणी अडचण येईल. आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीत अशा गद्दारांना, ठीक आहे, माननीय उद्धवसाहेब आज इतके कष्ट कर. अरे आज शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंनी काही जातपात विचारले नाही ना, वाणीसाहेबांचे नाही, माझे नाही, कोणाचे नाही, सर्वांना घेऊन चालले. 18 लोकांना छत्रपती शिवाजी महाराज जसे घ्यायचे तसे ते पण घेऊन. पण साहेबांनी आम्हाला इतकं मोठं केलं. पण एकनिष्ठ काम करा, प्रामाणिकपणे काम करा, जनतेची सेवा करा हे सांगितलं. तुम्हाला सांगतो की अशा माणसांनी आम्हाला इतकं मोठं केलं आणि आज आम्ही त्यांच्या सुपुत्राला बाजूला करतोय. यांना कळलं नाही, एकनाथ शिंदेला कळलं नाही. काल संजय राऊत साहेब बोलले, बरोबर ते, मी पण बोललो होतो, माझ्या खटला दाखल करणार होते मी. जर म्हटलं आनंद दिघे इथं असते, दिघे साहेब असते तर दिघे साहेबांनी याला उलटं टांगलं असतं, कारण ही जी भाषा बदनामी केली म्हणून आणि असे गद्दारी केली म्हणून. तर ते लगेच माझ्यावर यांना अटक करा, यांना अटक करा, ते होऊ शकलं नाही. कारण मी जर तर ती भाषा केली होती. आज संजय राऊत साहेबांनी सुद्धा तीच भाषा केली. ही जर समजा यांनी असं केलं तर आनंद दिघेने काय केलं असतं. पण म्हणून या ठिकाणी मला सांगायचं मग सर्वांना, तुम्ही सर्व शिवसैनिक, आता पुढे आपल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणूक, तुमच्या निवडणूक आहे. आता आपल्याला इथून आता प्रामाणिकपणे त्या ठिकाणी आपला उमेदवार, जो कोणी आपला उमेदवार देतील, साहेब ज्याला मान्यता देतील त्या माणसाला. आता या ठिकाणी दिनेशला मी किती वेळ सांगितलं, डॉक्टरला येतो 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 येतो. आजचा हा मौका किती चांगला होता, आज यायला पाहिजे होतं ना. पण ते आमच्या जावेदने खूप काही बोलत बसला. म्हणलं आता ही काही भाषा इथं नको होतं, बोलायला नको. पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी हा मौका सोडायचा नसतो. राजकारणामध्ये हा मौका कधी सोडायचा नसतो. आणि म्हणून त्यांनी सोडलं. ठीक आहे, ते येतील, नंतर येतील, बोलतील, काय माहीत नाही. हे बरेच जण आले, त्यांची व्यवस्था पण केली, शहरातले कार्यकर्ते पण आणले, सगळं बरं. पण जर हा मौका इतका मोठा मौका आहे, आज प्रचारालाच लागले असते ना, सुरुवात झाली असते. तो गद्दार त्या ठिकाणी, त्यांनी गद्दाराने मुख्यमंत्र्यांना सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी त्या अमित शहा त्या लोकांना सांगितलं. पण नाही, अमित शहा काही बोलत, डायरेक्ट बोलत नाही. अमित शहा वगैरे त्यांना सांगून त्या लोकांना सांगितलं, जा तुम्ही त्याला धमकी द्या, त्याला असं करा. हे आत्ता जे जितके गेले तेही असेच गेले, धमक्या सहन करून त्या ठिकाणी गेले. पण मला या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सांगायचं, आपण प्रामाणिक आहोत. आपण गंगागिरी महाराजांचे शिष्य आहोत. आपण त्या ठिकाणी परमपूज्य नारायणगिरी महाराजांचे शिष्य आहोत. त्यांचं उदाहरण जर घेतलं तर वाणीसाहेबांनी जे आम्ही जे काही इथं सुजलाम सुफलाम केलं, ते सुजलाम सुफलाम केलं, किती आपण प्रगती केली. पण अशा माणसांनी त्या ठिकाणी रस्त्यामधून पैसे खाणं, याच्यातून पैसे खाणं, त्याच्यातून पैसे खाणं. म्हणून मला या ठिकाणी तुम्हाला सर्वांना फक्त मी हात जोडून विनंती करण्यासाठी, लोकांना काय साहेब आल्यानंतर काय आम्हाला बोलता येत नाही, आम्हाला पैठणला जायचं परत. म्हणून मी या ठिकाणी फक्त हात जोडून विनंती करण्यासाठी आपल्याला आलो की आपण कोणत्याही परिस्थितीत माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा, माननीय आदित्य ठाकरे साहेबांचा या ठिकाणी जो भाषण करतात, जे बोलतात, त्यांना किती त्रास आहे, मग आपल्या घरच्या माणसांना त्रास आहे. आज त्यांनी इतकं कसं सहन केलं, उद्धव साहेबांनी इतके लोक गेल्यानंतर सुद्धा. म्हणून त्या व्यक्तीने जे आपल्याला करोनामधून त्यांनी वाचवलं, आपल्याला ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं, इतकं चांगलं काम केलं, ते काम आज लोक नावं घेतात. म्हणून या ठिकाणी महाविकास आघाडी बनवली त्यांनी. आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून का होत नाही, पण हा बालेकिल्ला आपला शिवसेनेचा आहे. वैजापूर ही शिवसेनेची जागा आहे, ही कोणाची जागा नाही आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की हात जोडून विनंती करतो की तुम्ही सर्वांनी कामाला लागा.
आणि आपला उमेदवार जो माननीय उद्धवजी देतील त्यांचं प्रचंड मतांनी निवडून आणायचं. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.